एका हिरव्यागार बगीच्यातील एका बाकावर बसून पन्नाशीतील रमा समोर खेळणाऱ्या आपल्या नातवंडांकडे कुतूहलाने पाहत होती. इतक्यात जवळजवळ तिच्याच वयाची एक व्यक्ती तिच्या समोर येऊन उभी राहिली आणि स्वतःच्या डोळ्यावरील चष्मा दूर करत म्हणाली, "माफ करा, पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे." रमाने डोळ्यांनीच परवानगी दिली असता ती व्यक्ती म्हणाली, "तू रमा आहेस ना?" रमाने होकार दिला असता त्या व्यक्तीच्या डोळ्यात अचानक एक अनोळखी भाव निर्माण होऊन ती व्यक्ती थोड्या हलक्या आवाजात म्हणाली, "मला ओळखलंस? मी रमेश." रमेश हे नाव ऐकताच रमाच्या डोळ्यात अचानक काजवे चमकले आणि बसल्या जागेवरच ती ताडकन उठून उभी राहिली आणि क्षणभर रमेशकडे पाहिल्यावर पुन्हा हळूहळू खाली बसली. क्षणभर काय बोलावे आणि काय बोलू नये तेच तिला सुचत नव्हते. पण स्वतःला सावरात जागा करून देत तिने हातानेच रमेशला आपल्या शेजारी बसण्यास खुणावले. रमेश जागेवर बसल्यावर रमा हळूच म्हणाली, "अरे रमेश, तू किती बदललास. सुरुवातीला मी तुला ओळखलेच नाही. जवळजवळ 25 वर्षांनंतर पाहते ना तुला. बरं, तुझी पत्नी आणि मुलं कशी आहेत?" रमाच्या या प्रश्नावर रमेश हसत म्हणाला, "अगं, मी लग्नच केलं नाही, तर पत्नी आणि मुलांचा प्रश्न येतोच कोठे? असं एकाकी जीवन जगण्याचा तुला कंटाळा कसा आला नाही रे?" रमाच्या या प्रश्नाला उत्तर देत रमेश म्हणाला, "तुझी आठवण होती ना माझ्यासोबत. मी आठवणीसोबतच इतकं आयुष्य गेलं आणि आता पुढचंही जाईल. बरं ते जाऊ दे. तुझे पती कसे आहेत?" रमेशच्या या प्रश्नाने रमाचे डोळे पाणावले आणि दबक्या स्वरात ती म्हणाली, "5 वर्षापूर्वी हृदयविकाराने ते गेले. खूप प्रेमळ होते. लग्नानंतर त्यांनी मला इतकं प्रेम केलं, त्या प्रेमाने मी तुला कधीही विसरले ते माझे मलाच कळले नाही. आता मुलं मोठी झाली, सुना आल्या, नातवंडे झाली. आता नातवंडांसोबत खेळण्यात वेळ कसा निघून जातो काही कळत नाही." इतक्यात रमाची नातवंडे खेळून आली आणि रमा त्यांना घरी घेऊन निघाली. रमेश तेथेच बसून जाणाऱ्या रमाकडे पाहत राहिला. चालताना रमाने एकदाच मागे वळून पाहिले आणि ती गोड हसली. जणू ती उद्या पुन्हा भेटण्याची सूचनाच देत होती. रमा दिसेनाशी झाल्यावर क्षणभर रमेश आपल्या भूतकाळात हरवून गेला. त्याचा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोर पुढे सरकू लागला. रमेश आणि रमा त्यांच्या लहानपणी पुण्यात शेजारीच राहत होते. दोघं एकाच शाळेत शिकत होते. शाळेत शिक्षण पूर्ण झाल्यावर रमाने कॉलेजात जायचं टाळलं, पण रमेशला मात्र पदवीधर होऊन एखादी चांगली नोकरी मिळवायची होती. मधल्या काळात रमा आणि रमेशचे मैत्रीचे रूपांतर प्रेमात केव्हा झाले ते त्यांना देखील कळले नाही. त्यांच्या प्रेमाची गाडी अगदी सुसाट चालली होती. एकमेकांना लपून भेटणं, प्रेमपत्र लिहिणं, प्रेमाच्या आणाभाका घेणं, रुसणं, हसणं, फुगणं, सारं काही व्यवस्थित सुरू होतं. पण देव जाणे कोठे माशी शिंकली आणि रमेश आणि रमाचं प्रेम प्रकरण रमाच्या घरच्यांच्या कानावर गेलं. त्यांनी ह्यांच्या प्रेमाला कडाडून विरोध केला, कारण रमेश रमापेक्षा हलक्या जातीतील तर होताच, त्याशिवाय तो कामाधंद्यालाही नव्हता. रमा मात्र पळून जाऊनही रमेशबरोबर लग्न करायला तयार होती, पण रमेशला ते मान्य नव्हतं. या दरम्यान रमेशचं शिक्षण पूर्ण होऊन त्याला मुंबईत चांगली नोकरी मिळाली. नोकरीनिमित्त रमेश मुंबईला गेल्याच्या संधीचा फायदा उचलून रमाच्या घरच्यांनी रमास जराही चाहूल न देता अचानक पुण्याहून रत्नागिरीला स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरीला जाताच रमाच्या नातेवाईकांनी रमाचं लग्न जबरदस्तीने मुंबईतील एका श्रीमंत मुलासोबत करून दिलं. महिन्याभरानंतर रमेश पुण्याला माघारी आला असता त्याला सारी हकीकत कळली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रमेशने स्वतःला सावरलं, पण त्याच क्षणी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला, ज्यावर तो आतापर्यंत ठाम राहिला. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी रमा नातवंडांना घेऊन बागेत आली असता रमेश अगोदर तिची वाट पाहत तेथे बसला होता. त्याने आठवणीने आणलेले चॉकलेट्स रमाच्या नातवंडांना दिल्यावर ते आभार मानून खेळायला गेले. रमा तेथेच खाली गवतावर बसली असता रमेशही खाली गवतावर बसला, पण तिच्यापासून थोडा दूर बसला. रमेशच्या दिशेने पाहत रमा म्हणाली, "नीलम कशी आहे?" रमेश म्हणाला, "ठीक आहे. तू पुण्यावरून गेल्यावर 2 वर्षांनीच नीलमचं लग्न प्रवीणसोबत झालं." "प्रवीण तोच ना?" "किती प्रेम करायचा तिच्यावर, पण बोलायची हिंमत मात्र कधी करत नव्हता. अगदी तुझ्यासारखी."
रमा थोडी उत्साहानेच बोलत होती. रमाचं बोलणं संपत न संपत तोच रमेश म्हणाला, पण तुझं लग्न झाल्यावर मात्र त्याने हिंमत केली. मग काय, आम्ही त्या दोघांचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर नीलमला 2 मुली झाल्या. आता नुकत्याच त्या दोघींची लग्न होऊन त्या सासरी गेल्या. प्रवीणही आता कामावरून निवृत्त झाला आहे. दोघं सुखाने राहत आहेत. आता काही दिवसापूर्वीच नीलम मुंबईला आली होती. ती जेव्हा जेव्हा मुंबईला येते तेव्हा तुझं नाव काढून आसव गाळल्यास खेरीज माघारी जात नाही. म्हणते, मला एकदा तरी रमाला भेटायचंय. तिला विचारायचंय की माझ्या दादाला तू असा दगा का दिलास. मी नाही रे तुला दगा दिला. रमा काकुळतीला येऊन म्हणाली, तू मला सूचना न देता मुंबईला गेलास. बाबांनी अचानक पुण्यावरून रत्नागिरीला स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरीला जाताच त्यांनी लग्न करण्याकरिता माझ्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. वाटत होतं हे जीवन संपवून टाकावं एकदाचं, पण हिंमत नाही झाली रे. आणि नाविलाजाने मी लग्नाला उभी राहिली, एखाद्या निर्जीव बाहुलीसारखी. रमाचं बोलणं ऐकण्यात गुंग झालेला रमेश म्हणाला, जाऊ दे, जे आपल्या नशिबात होतं ते झालं. आता आपण आपल्या नशिबाला दोष द्यायचा आणि गप्प बसायचं. इतक्यात रमाची नातवंडे खेळून आली आणि रमा नेहमीप्रमाणे त्यांना घेऊन घराकडे निघाली आणि रमेश तेथेच बसून क्षितिजावर सूर्यास्त पाहत राहिला. त्यानंतर सतत 4-5 दिवस रमा बगीचातच न आल्यामुळे रमेश अस्वस्थ झाला आणि बोलता बोलता रमाच्या नातवंडांकडून काढलेल्या पत्त्यावर जाऊन पोहोचला. दरवाजात उभा असतानाच आतून भांडण्याचे आवाज त्याच्या कानावर येऊ लागले. आई, तू वृद्धाश्रमात राहणार की नाही? तुला समजत कसं नाही? आम्हाला तुझ्यामुळे किती त्रास होतो. आमचे मित्रमैत्रिणी घरी येतात तेव्हा तुझी किती अडचण होते. तुझ्या सुनांबरोबरही हल्ली तुझे पटत नाही. सारखी त्यांच्याबरोबर भांडत असतेच आणि आता घरातही तू काही कामाची नाहीस. गेले 4 दिवस मी तुला समजावतोय तरी तू वृद्धाश्रमात राहायला तयार होत नाहीस. आज जर तू तयार झाली नाहीस तर तुला ओढूनच घेऊन जाईन. हे ऐकून रमेशने हळूच दरवाजा ढकलला. तोच मुलाने ढकललेली रमा रमेशच्या पायावर येऊन कोसळली. रमेशला पाहून सारेच स्तंभित झाले. खाली कोसळलेल्या रमाकडे पाहत रमेश म्हणाला, प्राण्यांवरही माणसाप्रमाणे प्रेम करणारी, प्रेमाची साक्षात जिवंत मूर्ती असणारी तू या जनावरांमध्ये राहण्यापेक्षा माझ्याबरोबर चल. म्हणत रमेशने रमाच्या दिशेने हात पुढे केला. त्याने पुढे हात केलेला हात क्षणभर विचार करून रमाने धरला आणि एखाद्या विद्रोही व्यक्तीसारखी ती उठून उभी राहिली. क्षणभर आपल्या मुलांकडे पाहिल्यावर ती रमेशबरोबर निघाली असता तिच्या मुलांनी तिला थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही, कारण आज तिची कोणालाच गरज नव्हती. पण रमेशसाठी मात्र ती एक आश्वासक साथ होती. म्हणूनच ती समाजाची सारी बंधने, नियम पायदळी तुडवत रमेशबरोबर एका अनोळख्या वाटेवरून चालत होती. मित्रांनो, ही एक होती छोटीशी गोष्ट. आय होप नक्की तुम्हाला आवडली असेल, तुमच्या मनाला लागली असेल. आपल्या आजूबाजूला असं कोणी आहे का की आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात किंवा लांब पाठवायचा विचार करतो? नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटलं या स्टोरीला ऐकून. आणि तुम्हाला अशा स्टोरीज भविष्यामध्ये पाहिजे असतील तर नक्की कमेंट करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.